नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांना नाशिक येथे दिनांक 19 रोजी पंचवटी इंद्रकुंड येथील पंडित पलुसकर सभागृहात गौरव महाराष्ट्राचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचे आयोजन सृष्टी निर्माता विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि विश्वकर्मा समाजभूषण डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नारायण क्षीरसागर, डॉक्टर सुमित हिरे, शिर्डी साईनाथ हॉस्पिटलचे हार्ट सर्जन डॉक्टर महेश मिस्त्री, उच्च न्यायालयाच्या वकील ॲडव्होकेट अलका मोरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं. त्यानंतर आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आलं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारिता क्षेत्रात ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांना आदर्श पत्रकार पुरस्कार, प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि विश्वकर्मा समाजभूषण डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, उद्योजक नारायण क्षीरसागर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करीत असून त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. बापू चव्हाण यांना याआधीही अनेक संस्थेचे पुरस्कार प्राप्त झालेले. त्यांच्या या पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केलंय. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, पालखेड, नाशिक. हा पुरस्कार जो सोहळा आयोजित केला आहे, सभामंचावर उपस्थित सगळे लोक आहेत की जे प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी ध्येय गाठून तो एक शिखर गाठलं आहे. कदाचित मी कार्डियक सर्जरीमध्ये असेल तर कार्डियक सर्जिकल फील्डमधलं एक टोकाचं असेल, धर्माधिकारी सरांचं कार्डिओलॉजी फील्डचं टोकाचं एक शिक्षण असो, उद्योजकांनी एक शिक्षण आहे. लोकशाही आणि शिक्षणाने हा आपल्याला अधिकार दिला आहे. कदाचित माझा समाज बांधव आधी एका गावामध्ये बघाल तर मोजून 4 ते 5 घरं असतील. त्यातून शिक्षण आणि लोकशाही अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.